अमरावती जिले के किसानों के लिए एक बड़ी खबर सामने आ रही है। लगातार बारिश के चलते फसल नुकसान झेल रही है। किसानों को अब सरकार की ओर से आर्थिक सहायता मिलने जा रही है। विधायक प्रताप अड़सड़ की लगातार प्रयासों के बाद शहर ने शासन से इस संबंध में जीआर प्रशासन को दिया, जिसी के चलते अमरावती जिले के 4,90,911 नुकसानग्रस्त किसानों को इसका लाभ मिलने वाला है। खरीफ हंगामे में लगातार हुई बारिश के कारण फसलों को भारी नुकसान हुआ था। मी आज प्रामुख्यानं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपले पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब हे आज अमरावतीत होते आणि मला असं वाटतं या निमित्तानं एक चांगली भेट अमरावती जिल्ह्याला दिलेली आहे। आपण जसं म्हटलं तसं शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि त्यामध्ये आपल्या जिल्ह्यातील 8 तालुके पूर्णपणे वगळले गेले होते आणि त्यामध्ये आम्ही सर्व आमदार त्याचा पाठपुरावा करत होतो। या जिल्ह्यातले सर्वच आमदार आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटायला गेलो। त्यानंतर त्यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। तिथून आम्ही माननीय पालकमंत्री बावनकुळे साहेब यांना भेटायला गेलो आणि त्यांनीसुद्धा पॉझिटिव्ह प्रतिसाद दिला। लगेच तिथून माननीय प्रधान सचिवांसोबत ते बोलले आणि जिल्हाधिकाऱ्यांनी मीनवाईल जो अहवाल होता, म्हणजे जे काही सुटलं होतं त्या सगळ्यांची माहिती घेऊन त्याचा एक अहवाल तयार करून शासनाकडे पाठवला होता आणि त्याला मान्यता देण्याच्या संदर्भात आम्ही आग्रह धरला। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि पालकमंत्री महोदयांसमवेत मी स्वतः मुंबईला गेलो होतो। सगळ्या आमदारांचं एक प्रतिनिधी म्हणून सगळ्यांनी सांगितलं त्या पद्धतीनं आणि तिथेही सिंगल मॅडमसोबत चर्चा झाली। त्यानंतर त्यांनी आश्वस्त केलं की 5-6 दिवसामध्ये निश्चितपणे आपण यावर निश्चित तोडगा काढू आणि मला आनंद आहे सांगतानाच की पूर्ण जिल्ह्याला एक मोठा दिलासा माननीय मुख्यमंत्री महोदय आणि पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून मिळाला आहे। यामध्ये महसूल प्रशासनाचाही मोठा चांगला हातभार लागला, जिल्हाधिकाऱ्यांनी चांगलं काम केलं आणि सततच्या पावसामुळे आणि फार स्पष्ट जीआर आहे, सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीचं यामध्ये दिलेलं आहे आणि 4,90,911 शेतकरी यांना हा लाभ मिळणार आहे आणि तो आहे 570,9,87,000 रुपये एवढा। आणि त्यात अजून आनंदाची बाब म्हणजे जे 10,000 रुपये प्रति हेक्टर हे शासनानं म्हटलं होतं त्याच्याही निधीची तरतूद करून त्याला जीआरच्या स्वरूपात आजच तोही जीआर निघाला आहे आणि त्यामध्ये सुद्धा प्रति हेक्टरी 10,000 प्रमाणे 3 हेक्टरच्या मर्यादेत एक मोठा अमाऊंट ह्या अमरावती विभागामध्ये अमरावती जिल्ह्यासाठी आलेला आहे। त्यामध्ये सुद्धा एवढेच शेतकरी आहेत आणि त्यांचा मदतीचा आकडा जातो आहे साधारणपणे 547,87,66,66,000 रुपये, म्हणजे 1,100 कोटीच्या जवळपास ही मदत या जिल्ह्यामध्ये आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना मिळणार आहे। मी या निमित्त माननीय मुख्यमंत्री महोदय, वित्तमंत्री महोदय, महाराष्ट्र शासन आणि विशेष करून आमचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे आणि या अहवालाला व्यवस्थित पूर्ण जिल्ह्यामध्ये माहिती संकलन करून शासनाकडे अहवाल पाठवणारे आमचे जिल्हाधिकारी, निवासी जिल्हाधिकारी व संपूर्ण विभाग या सगळ्यांचा मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद देतो। आणि आम्ही 5ही आमदार नागपूरला त्या दिवशी गेलो आणि एकत्रितपणे हा विषय मांडला। हे आमच्या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांचं हे फळ मिळालं आहे असं मला वाटते। मी पुन्हा एकदा शासनाचं मनपूर्वक आभार मानतो।